धर्मकार्य करणाऱ्यांना टार्गेट, शिव सोनवणे यांचा गंभीर आरोप. सराईत महेश काळोखेवर कारवाईची मागणी. मी अघोरी कृत्य करत नाही, धर्माचं काम करतो, शिव सोनवणे आक्रमक. अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरात अघोरी कृत्य केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आता शिव सोनवणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. मी धर्मकार्य करतो म्हणूनच मला मुद्दाम टार्गेट केलं जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आज 12 जून रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना शिव सोनवणे यांनी संबंधित फिर्यादी महेश काळोखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचा दावा केला. अशा व्यक्तीच्या तक्रारीवरून माझ्यावर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी सत्य समोर आणावे अशी मागणी त्यांनी केली. सोनवणे म्हणाले, मी अनेक वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिक कार्य करत आहे. काही जणांना हे काम खटकत असल्याने कारस्थान रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. नमस्कार, माझं नाव शिवान्नासाहेब सोनवणे, राहणार सर्जेपुरामध्ये. काल माझ्या आत्याचा मुलगा आहे, त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केला. तर खोटा आरोप केल्याच्या नंतर आमचे वाद आहेत, आमच्या फॅमिली वाद आहेत. तर फॅमिली वादमध्ये ना त्यांनी वेगळ्या दिशेला आमचे भांडण नेले आणि ज्या जागेवर वाद झाले, मुळात ती जागा आमच्या पणजीची जागा होती आणि आमच्या पणजीची जागा असताना ती जागा दुसऱ्याच्या नावावर केली. तर त्या जागेच्या उतार्यामध्ये जो फिर्यादी, जो माझ्या आत्याचा मुलगा आहे, त्यांचं कुठेही नाव नाही नसताना त्यांचं, तर मग त्यांनी माझ्यावर खोटे आरोप आमच्या समोर भांडणं केले. भांडणं केल्याच्या नंतर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. खोटा गुन्हा दाखल केल्याच्या नंतर मग आम्हाला शिवीगाळ हे ते करण्यात आले. त्यानंतर माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्यातून दाखल झाल्याच्यानंतर पण माझ्या बारीत त्यांनी बाईट दिली. काल बाईट दिली की आम्ही त्यांना धमकी देतो. तर असं काही झालेलं नाही. मी कुठलीही त्यांना धमकी दिलेली नाही आणि धमकी द्यायचा आमचा काही संबंधी येत नाही. आणि मी धर्माचं काम करतोय, देवीची पूजा करणं, देवीची पूजा पाठ करणं हे काम माझं आहे. तर ह्या अशा खोटे गुन्हे दाखल करून माझ्यावर तर असं त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि माझी एक विनंती प्रशासनाला की ह्यो जो महेश काळोखे याच्यावर 11 ते 12 गुन्हे दाखल आहेत आता सध्या. हे सराईत आरोपी आहे. ह्यो आरोपी असताना ह्याने आता एक मुलगी छिडली होती, या मुलीचाही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. आणि ह्यो आरोपी असताना हा प्रशासनाला म्हणतो की मला तुम्ही संरक्षण द्या. ह्याच्यापासून पूर्ण आमच्या गल्लीला आणि पूर्ण आमच्या समाजाला इतका त्रास आहे की यांच्यावर 15-16 याच्या भावावर याच्यावर इतके गुन्हे दाखल आहे. एक 11-12 गुन्हे तर आता स्टँडिंग आहेत दाखल त्यांच्यावर. तर हे असं करताना हे सगळ्यांना त्रास देतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात. खोटे गुन्हे दाखल केल्याच्या नंतर पण परत त्याला दुसरं वळण देतात. असं माझी विनंती पोलीस प्रशासनाला की याची तुम्ही सहमती एकदम चौकशी करा. सायबरला पण माझी विनंती की याची तुम्ही चौकशी करा, त्याला पकडण्याचं सहकार्य करा आणि त्याला विचारपूस करून आम्हाला न्याय द्या. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.